सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने एक नाविन्यपूर्ण अशी योजना सुरू केली आहे. नेमकी योजना काय आहे आणि यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आहेत. सर, राज्यातली पहिली बँक अशी असावी की कुपोषित बालकांसाठी एक योजना सुरू केली. नेमकी योजना काय आहे? सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सिंधुदुर्ग जिल्हावासीय यांचं एक अटूट नातं आहे आणि त्या नात्यामुळेच खऱ्या अर्थाने आज जिल्हा बँक राज्यामध्ये एक अव्वल बँक म्हणून आपलं स्वतःचं नाव तिथे त्या ठिकाणी नेऊ शकलेली आहे. आणि म्हणून ही जिल्हा बँक म्हणून आम्ही जिल्हावासियांचं काहीतरी देणं लागतो. आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांची एक संकल्पना होती की हा जिल्हा कुपोषित मुक्त व्हावा आणि या जिल्ह्यामध्ये कुठलंही मूल कुपोषित राहू नये आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत. आम्ही असं ठरवलं की राणेसाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं जबाबदारी ही जिल्हा बँक म्हणून आम्ही घ्यावी आणि म्हणून या जिल्ह्यातल्या 52पेक्षा जास्त अतितीव्र कुपोषित मुलं जी आहेत ही आम्ही जिल्हा बँक म्हणून आम्ही दत्तक घेतली आहेत. यापुढच्या काळामध्ये जी काही अतितीव्र कुपोषित मुलं निष्पन्न होतील ती सर्व मुलं कुपोषणापासून मुक्त करण्याची जबाबदारी ही जिल्हा बँक म्हणून आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. साहेब, ह्या योजनेसाठी लागणारा जे आर्थिक नियोजन आहे ते कशा प्रकारे केलं, म्हणजे किती अपेक्षित खर्च आहे येणार आहे याला? अपेक्षित खर्च तसा जास्त आहे, परंतु याच्यासाठी आमचे काही संचालक, आमचे काही सहकारी, आमचे जिल्हा बँकेचं स्वतःचा काही निधी असं सर्व एकत्र करून आम्ही बँकेच्या माध्यमातून हा खर्च, मग त्याच्यासाठी डॉक्टर्स असतील, डॉक्टर्सची सेवा असेल, त्यांना लागणारं अन्न असेल किंवा त्याच्यासाठी लागणारं पौष्टिक धान्य असेल, या सगळ्याचा पुरवठा या करण्याची व्यवस्था आम्ही घेतलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर या प्रत्येक मुलावर देखरेख ठेवण्यासाठी, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आमचा स्टाफ तिथे आठवड्यातनं 2 वेळा व्हिजिट करणार आहे. आमचे एक संचालक त्याच्यामध्ये व्हिजिट करणार आहेत. अशा प्रकारची एक यंत्रणासुद्धा आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहे की जेणेकरून त्या मुलाच्या वाढीवर, त्या मुलाच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष राहिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलीही अडचण असेल तर तात्काळ त्याला ती मदत उपलब्ध झाली पाहिजे. तर दुसरीकडे असं एक पाहिलं जातं की जिल्हा बँक ही एकीकडे आहे, पण मात्र राज्य सरकार आहे. राज्य सरकार या कुपोषित बालकांवरती काम करते, म्हणजे एकही मूल जे आहे कुपोषित राहू नये. मात्र राज्य सरकार बाजूला राहिलं, पण जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. काय सांग? खरं म्हणजे या जिल्ह्यातला शेतकरी आणि जिल्हा बँक हे एक वेगळं नातं आहे आणि याच्यातली जास्त मुलं ही शेतकऱ्याशी संबंधित आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत. आणि म्हणून मग शेवटी जिल्हा बँक म्हणून आमचीसुद्धा काहीतरी जबाबदारी आहे. आणि या सगळ्यामध्ये खूप सूक्ष्म अशा प्रकारचं लक्ष केंद्रित करणं, त्या लोकांना मदत करणं, हे काम शासन जेवढ्या चांगल्या पद्धतीने करू शकतं, कदाचित त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकतो. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे. आता याच्यामध्ये शासन यंत्रणेची सुद्धा मदत आम्हाला होते आहे. नक्कीच जी योजना राज्य सरकारने प्रभावीपणे राबवली पाहिजे होती ती मात्र जिल्ह्यामध्ये कुठेही राबवताना प्रशासन दिसत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने घेतलेला हा पुढाकार नक्कीच नाविन्यपूर्ण असणार आहे. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. माझे नाव अमृता अमित सावंत. माझा मुलगा 3 वर्षाचा आहे. त्याला कुपोषित आहे आणि तो जिल्हा मध्यवर्ती बँकेने दत्तक घेतला आहे. पौष्टिक आहार, औषध उपचार त्याने वर्षभर चालू ठेवणार आहेत. आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. नमस्कार, माझे नाव विनया विशाल कदम, राहणार आंबरड, तालुका कुडाळ. माझं आता बाळ 11 महिन्याचं आहे, पण ते कुपोषित यादीमध्ये असल्यामुळे मला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही वैद्यकीय उपचारासाठी किंवा पोषण आहारासाठी मदत करते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे आभारी आहे.